मित्रांनो, कधी कधी बातमी ही फक्त बातमी राहत नाही, ती समाजाला खऱ्या अर्थानं आरसा दाखवते. आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती फक्त एका गुन्ह्याची गोष्ट नाही आहे, ती गोष्ट आहे श्रद्धेची, ती आहे विश्वासाची आणि त्या विश्वासाच्या गैरवापराची. मित्रांनो, महाराष्ट्रात काही दिवसांपासून एक शब्द सतत ऐकू येतोय, भोंदू बाबा. नाशिकमध्ये कॅप्टन खरात प्रकरणानं उभा महाराष्ट्र हादरला. लोकांनी विचारायला सुरुवात केली, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते खरंच योग्य आहेत का? पण जिथं आपल्याला वाटतं की गोष्ट इथं थांबेल, तिथेच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. ठिकाण आहे नांदेड आणि कथा आहे एका तथाकथित महाराजाची. मित्रांनो, नांदेड एक पवित्र शहर, जिथं लोक श्रद्धेने येतात, डोकं टेकवतात आणि मनशांती शोधतात. पण मित्रांनो, त्याच ठिकाणी एका मठाच्या आत एक वेगळंच वास्तव घडत होतं. ही गोष्ट आहे एका 46 वर्षीय विधवा महिलेची. मित्रांनो, जीवनात आधीच खूप काही सहन केलेली, एकटी आधार शोधणारी आणि अशा व्यक्तीच्या आयुष्यात आला हरिगिरी दत्तगिरी नावाचा एक तथाकथित महाराज. मित्रांनो, हा माणूस बाहेरून पाहिला तर धार्मिक वेश, गायात माळा, चेहऱ्यावर साधेपणा, पण खरं रूप मात्र खऱ्या अर्थानं वेगळं होतं. सुरुवातीला दोघांची ओळख झाली, बोलणं सुरू झालं आणि हळूहळू जवळीक वाढली. मित्रांनो, ही सगळी गोष्ट अचानक घडत नाही. आधी विश्वास मिळवला जातो, मग भावनिक जवळीक होते आणि मग मात्र फसवणुकीचा खेळ खऱ्या अर्थानं सुरू होतो. त्यानं त्या महिलेला सांगितलं, मी तुझ्याशी लग्न करेल, तुला आयुष्यभर सांभाळेल. मित्रांनो, एका विधवा महिलेसाठी हे शब्द किती मोठे असतात. ती विश्वास ठेवते कारण तिला आधार हवा असतो, तिला आपले पण हवं असतं आणि इथेच तो माणूस जिंकतो. ही गोष्ट प्रेमाची नव्हती, ही होती हा होता एक खरं तर सापळा. जुलै 2025 पासून हा सगळा प्रकार सुरू झाला. लग्नाचा आमिष आणि त्या नावाखाली वारंवार अत्याचार. मित्रांनो, तक्रारीनुसार 3 वेळा तिच्यावर अत्याचार झालेत. प्रत्येक वेळी लग्न करू, थोडं थांब, सगळं ठीक होईल, आणि प्रत्येक वेळी तीच फसवणूक. मित्रांनो, ही फक्त शरीराची नाही, ही मनाची फसवणूक आहे, विश्वासाचा खून आहे. पण खऱ्या अर्थाने एक वेळ येते जेव्हा माणूस जागा होतो. त्या महिलेला कळलं हे सगळं खोटं आहे आणि मग तिनं घेतला सगळ्यात मोठा निर्णय. शांत बसायचं नाही, आवाज उठवायचा. ती थेट पोलीस स्टेशनला गेली. मित्रांनो, हे पाऊल खूप मोठं असतं. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील, बदनामी होईल का, या सगळ्या भीतीवर मात करून ती खऱ्या अर्थानं उभी राहिली. नांदेडमधल्या भाग्यनगर पोलिसांनी तक्रार नोंदवली, तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर ती महिला शांत बसली असती तर हा प्रकार सुरूच राहिला असता, आणखी कुणीतरी बळी पडलं असतं. हा फक्त गुन्हा नाही, हा इशारा आहे. नाशिकचा खरात आणि आता नांदेडचा हा प्रकार. मित्रांनो, हा एक पॅटर्न दिसत नाहीये का? धार्मिक वेश, मोठमोठ्या गोष्टी आणि आतून मात्र काळा खेळ. मित्रांनो, आपण विश्वास ठेवायचा कुणावर? कोणाला गुरु मानायचं आणि गुरुला तरी का मानायचं? श्रद्धा असलं चुकीचं नाही, पण अंधश्रद्धा धोकादायक आहे. मित्रांनो, प्रश्न विचारा, तपासा आणि चुकीच्या गोष्टीला विरोध करा, कारण अशा लोकांची ताकद आपल्यात शांततेत असते. मित्रांनो, श्रद्धा ही शक्ती आहे, पण चुकीच्या हातात गेली तर ती शस्त्र बनते. भोंदू लोक देवाच्या नावाने येतात आणि लोकांच्या आयुष्याशी खेळतात. आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा उघड करण्याची. आवाज उठवा, जागे व्हा, आणि असा प्रकार तुम्हाला जर कुणाला माहीत असतील तर अशा प्रकारांना खऱ्या अर्थानं थांबवा, पोलिसांकडे तक्रार करा. महाराष्ट्राला या भोंदूगिरीपासून खऱ्या अर्थानं जे काही काय प्रकार करणारे भोंदू आहेत, अशा भोंदूंपासून महाराष्ट्र आपला मुक्त करूया. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.